एकादशीला भगवान नारायणांचे आशीर्वाद प्राप्त करायचे आहेत, तर मग एकादशीच्या दिवशी काही खास उपाय केले जातात. त्यात प्रामुख्याने पितरांच्या संतुष्टीसाठी भागवत ग्रंथाचे पारायण अवश्य करावे, विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठणही करावे, तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. एकादशी तिथी मुळातच भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे आणि म्हणूनच भगवान नारायण यांच्या कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी पिंपळाच्या झाडाचे पूजन अवश्य करावे. पिंपळाच्या झाडाला दूध, पाणी, चिमूटभर हळद आणि काळे तीळ टाकून मुळाशी वाहावे. एखाद्या मंदिरात पिंपळाचे झाड असेल तर तो परिसर स्वच्छ केला तरी हरकत नाही. या दिवशी कोणत्याही मंदिरात यथाशक्ती दान अवश्य करावे. सोबतच त्या मंदिरातील पुजाऱ्यांना पिवळी वस्त्र, पिवळी मिठाई आदी वस्तूंचे दान यथाशक्ती करावे, ज्यामुळे तुमच्या पत्रिकेतील गुरु तर बलवान होईलच, सोबतच शुक्राचेही शुभ फळ अवश्य मिळतील. उपाय करून एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची कृपा प्राप्त होईल यात शंकाच नाही. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला